नमस्कार माझ्या बालमित्रांनो. प्रिय गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणामधील लिंग हा घटक. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, लिंग म्हणजे काय याची पूर्णपणे या ठिकाणी व्याख्या लिहिलेली आहे. तर आपण त्याला एकदा वाचूया आणि समजून घेऊया की नेमकं लिंग म्हणजे काय. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, की एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजेच नर आहे की स्त्री जातीचे म्हणजेच मादी आहे हे आपल्याला कळते, यालाच लिंग म्हणतात. आता म्हणजे नेमकं काय, एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे, आता आपल्याला पुरुष जातीचे म्हणजे माहिती आहे पुरुष, बरोबर. पुरुष म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये दादा, आपले बाबा म्हणजे आपले वडील, आजोबा, हे जे सगळे आहेत हे पुरुष आहेत, बरोबर. आणि पुरुष जातीलाच आपण नर असं देखील म्हणतो. ओके. आता बघा, स्त्री जातीचे मादी असं म्हटलेलं आहे. स्त्री जातीचे म्हणजे स्त्री म्हणजे कोण रे, तर आपल्या घरामध्ये दिदी आहे, आई आहे, आजी आहे, या सर्व जे आहेत त्या स्त्रिया आहेत, बरोबर. म्हणजे घरामध्ये जे पुरुष आहेत जसं दादा, पप्पा, आपले आजोबा आहेत, काका आहे, हे सर्व पुरुष आहेत म्हणजे नर जातीचे आहेत. आणि स्त्री म्हणजे दिदी, आई, आजी, काकी, मामी, हे सर्व आहेत मादी जातीचे म्हणजे स्त्री आहेत. आता पुरुषांच्या मध्ये किंवा स्त्रियांच्या मध्ये आपण नर किंवा मादी हा शब्द वापरत नाही, पण आपल्याला माहित आहे, जसं आता काही आपले विद्यार्थी ग्रामीण भागातले असतील, आपल्या घरामध्ये आपण पाळीव प्राणी पाळतो, त्याच्यामध्ये कुत्रा असतो, मांजर असतं किंवा गाई असते, म्हैस असते, तर त्यांना देखील पिल्ल होतात, तेव्हा मात्र आपण हे शब्द वापरतो. कोणते, जसं की कुत्र्याला पिल्लू झालं तर आपण ते नर आहे का मादी आहे म्हणतो. आपण म्हणतो कुत्र्याला पिल्लू झालं, पण ते नर जातीचं आहे का मादी जातीचं हे आपण बघतो. जसं आता मांजराला पिल्लू झालं तर ते पण आपण नर किंवा मादी जातीचं आहे का ते बघतो. तसंच गायीचं असेल, म्हैशीचं असेल, हे प्राण्यांच्या मध्ये बघतो. तसं पुरुष किंवा स्त्री हे सुद्धा प्राणीच आहेत, आपण माणसे सगळे प्राणी आहोत, बरोबर. मग त्याचमुळे या ठिकाणी पुरुष जातीचे जेव्हा असतील ना तर त्यांना नर हा शब्द वापरला जातो. आणि जे स्त्री जातीचे आहेत म्हणजे ज्या घरामध्ये आपल्या ज्या महिला वर्ग आहेत, ज्या सगळ्या बायका आहेत, त्यांना आपण मादी जाती असं म्हटलं जातो, बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पुरुष जातीला आपण नर म्हणतो, तर स्त्री जातीला आपण मादी म्हणतो, आणि यालाच लिंग असे म्हटले जाते. तर मित्रांनो, या लिंगाचे 3 प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे 3 प्रकार या लिंगाचे पडतात. तर सगळ्यात अगोदर पुल्लिंग म्हणजे काय ते आपण बघूया. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला आपण पुल्लिंग असे म्हणतो. आपल्या घरामध्ये दादा आहे, सगळ्यांना दादा आवडतो, दादा सर्वांच्या जवळचा असतो, बरोबर. मग हा जो दादा आहे आपला तो पुरुष आहे, तो पुरुष जातीचा आहे. मग त्या दादाला आपण काय म्हणतो, तो दादा म्हणतो. आपण काय म्हणतो, तो दादा. का ती दादा म्हणतो कोण आपण, आपला दादा शाळेत जात असेल तर आपण काय म्हणणार, तो दादा शाळेत चालला. किंवा आपण आईला सांगतो ना, आई बघ तो दादा आपला खोडकरपणा करतोय, आई बघ आपला दादा आगाऊपणा करतोय. म्हणजे त्या ठिकाणी आपण दादाला काय शब्द वापरतो, तर तो दादा. तो दादा शाळेत गेला, तो दादा यायला लागला, तो दादा जेवतोय, तो दादा टीव्ही बघतोय, आपण तो हा शब्द वापरतो. यालाच आपण म्हणायचं पुल्लिंग. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे स्त्रीलिंग. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला आपण म्हणणार स्त्रीलिंग. मग त्याची काही आपण उदाहरणे बघूया. जसे आपल्या घरामध्ये दिदी असते, बरोबर. मग आपण दिदीसाठी काय शब्द वापरतो, ती दिदी. जसं आपण काय म्हणतो रे, ती दिदी जेवण करते, ती दिदी शाळेत गेली, ती दिदी काम करते, ती दिदी आईला मदत करू लागते, ती दिदी अभ्यास करते. म्हणजे या ठिकाणी आपण असं कधी म्हणतो का की तो दिदी, किंवा दादासाठी आपण ती दादा असं कधी म्हणतो का, तर दिदीसाठी आपण ती हा शब्द वापरतो आणि दादासाठी तोच हा शब्द वापरतो. त्याच पद्धतीने दिदीला आपण हा ती शब्द वापरतो, म्हणजे ती दिदी. या ठिकाणी स्त्री जातीचा बोध होतो, म्हणजे दिदी ह्या नावावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो आणि त्याच्यासाठी आपण ती दिदी हा शब्द वापरतो. ती आई, ती आजी, ती काकी हा शब्द वापरतो. का असं कोण म्हणतं का रे, तो काकी, तो मामी, तो आई असं कधी म्हणतो का आपण, तर त्या ठिकाणी ती आई, ती काकी, ती दिदी हा शब्द वापरतो. लक्षात आलं तुम्हाला. आणि यामधला शेवटचा प्रकार म्हणजे नपुंसकलिंग. मग नपुंसकलिंग म्हणजे नेमकं काय, तर ज्या नामावरून स्त्री जातीचा किंवा पुरुष जातीचा बोध होत नाही अशा शब्दाला आपण नपुंसकलिंग असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये चित्र असतं किंवा आपल्याला चित्र बघायला, चित्र काढायला जास्त आवडतं, तर आपण त्यासाठी काय शब्द वापरतो, तर ते चित्र असं म्हणतो. म्हणजे समजा आपल्या भिंतीवर चित्र असेल तर ते चित्र म्हणतो आपण, तर ते चित्र काढ,
ते चित्र मला आणून दे, ते चित्र काढायला तू मला मदत कर. म्हणजे त्या चित्रासाठी आपण काय शब्द वापरतो, ते शब्द वापरतो. तो चित्र, ती चित्र असं म्हणत नाही, तर ते चित्र म्हणतो. म्हणजे या ठिकाणी तो, ती ह्या शब्दाचा आपल्याला बोध होत नाही, तर फक्त ते चित्र. जसं त्याच्यामध्ये आपण झाड असेल बघा, तर झाडाला आपण काय म्हणतो, तो झाड, ती झाड असं म्हणतो का रे, ते झाड असं आपण म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही, तर त्याला आपण म्हणणार नपुंसकलिंग. लक्षात आलं बाळांनो? आता तुम्ही मला सांगायचं, आपल्या घरामध्ये देवघर असतं, त्या देवघरासमोर आपण दिवा लावतो, त्या दिव्याचं लिंग पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे, हे कसं ओळखायचं? तर त्या दिव्याला आपण काय म्हणणार, तो दिवा. मग आता तो दिवा हा पुल्लिंग आहे, पण ते लक्षात कसं ठेवायचं, तर त्याची छान आयडिया तुम्हाला सांगतो मी. आपल्या घरामध्ये दादा आहे, छोटा दादा, मोठा दादा, तर त्या दादाला आपण काय म्हणतो, तो दादा. आता लक्षात ठेवायचं की दादा हा पुल्लिंग आहे, कारण तो पुरुष आहे. मग तो दादा हे लक्षात ठेवायचं, तो दादा हे लक्षात ठेवायचं. मग आता आपण दिव्याला काय म्हणतोय, तो दिवा. मग तो शब्द आला की पहिला आपल्याला आठवला पाहिजे आपला दादा, बरोबर. मग तो दादा, मग तो दिवा म्हणजे पुल्लिंग झाला, कारण दादा आपला पुल्लिंग आहे, तर दिवा सुद्धा पुल्लिंगच आहे. त्यानंतर बघा, आपल्या आजूबाजूला वारा वाहतो, त्या वाऱ्याचं लिंग कोणतं, तर त्याला आपण म्हणतो तो वारा. आता लक्षात आलं असेल तुम्हाला, तो शब्द आला की आपल्याला दादा आठवायचा आहे, आणि आपल्या दादाचं लिंग कोणतं, पुल्लिंग. तसेच तुम्ही यात्रेमध्ये फिरायला जाता, यात्रेमध्ये फिरायला गेलं की तुम्हाला फुगे दिसतात, त्या फुग्याचं लिंग कोणतं रे, त्याला काय म्हणतो आपण, तो फुगा. का ती फुगा म्हणतो का, तो फुगा म्हणतो. मग तो शब्द आठवला की आपल्याला काय आठवायचा आहे, दादा आठवायचा आहे. आणि दादाचं लिंग कोणतं, पुल्लिंग. म्हणजे तो फुगा जो आहे तो फुगा आहे, म्हणजे तो सुद्धा पुल्लिंग झाला. त्यानंतर आपल्याला घरामध्ये आपण चमचा असतो, चमच्यानं आपण खातो, त्या चमच्याचं लिंग कोणतं रे, सेम, तो चमचा म्हणतो आपण त्याला. मग तो शब्द आठवला की दादा आठवायचा, म्हणजे तो चमचा, म्हणजे चमचा देखील झाला पुल्लिंग. आता आपल्या गावाकडच्या बालमित्रांना ऊस खायला आवडत असेल, त्या ऊसाचं लिंग कोणतं सांगा बघू. आपण काय म्हणणार, ती ऊस, ते ऊस, तो ऊस, काय म्हणणार, तो ऊस म्हणणार. तर आता तो म्हणलं की आपल्याला कोण आठवायला पाहिजे, दादा. आणि दादाचं लिंग कोणतं, पुल्लिंग. तर तो ऊस म्हणजे ऊस काय झाला, तो सुद्धा पुल्लिंग झाला. त्याचबरोबर मुलींना झोका खेळायला आवडतो, आता मुलं पण झोका खेळतात. झोक्याचं लिंग कोणतं, तर काय म्हणणार आपण, तो झोका. का ती झोका म्हणणार नाही, तर तो झोका म्हणणार. मग तो म्हणलं की दादा आठवणार, आणि दादा हा पुल्लिंग आहे, म्हणजे तो झोका, तो झोका म्हणजे तो झोका देखील पुल्लिंग झाला. आता बघा, पावसाळा सुरू आहे, पाऊस पडतो, पाऊस आला की पाणी साठतं, मग मोठं तळ तयार होतं, त्या तळ्यामध्ये मासे असतात. मग मला सांगा, तो पाऊस आणि मासा या दोघांचं लिंग कोणतं असेल, सांगा बघू. तर पाऊस म्हणलं की आपण त्याला काय म्हणतो, तो पाऊस, बरोबर. मग तो आठवलं की आपल्याला कोण आठवतो रे, दादा आठवतो. म्हणजे तो पाऊस तो पुल्लिंग झाला. त्याचबरोबर त्या पावसाच्या पाण्यामध्ये कोण असतो, मासा असतो. माशाला काय म्हणतो, ती मासा, तो मासा, का ते मासा म्हणतो, तर तो मासा म्हणतो. मग तो शब्द आठवला की दादा, आणि दादा पुल्लिंग आहे, म्हणजे तो मासा पुल्लिंग झाला. किती सोपं आहे सांगा बघू. तुम्ही नक्कीच ससा पाहिला असेल, लहान शेपूट मोठे कान, बरोबर ना. तर त्या सशाचं लिंग सांगा बघू. आता त्याला काय म्हणणार आपण, ती ससा म्हणणार का, ते ससा म्हणणार का, तो ससा म्हणणार, काय म्हणणार रे, तो ससा. आणि तो म्हणलं की आपल्याला कोण आठवतो, दादा आठवतो, आणि तो दादा पुल्लिंग आहे, म्हणजे तो ससा, तो सुद्धा पुल्लिंग झाला. आता बघा, आपण शाळेत जातो, शाळेत कधी जातो, घंटा वाजली की शाळेत जातो. मग आता मला सांगा, शाळा आणि घंटा ह्या दोघांचं लिंग कोणतं सांगा बघू मला तुम्ही. तर हे कसं ओळखायचं, शाळा म्हणजे काय, तर तो शाळा, ती शाळा, ते शाळा, काय म्हणणार आपण बाळांनो, तर ती शाळा म्हणणार आपण. मग ती शाळा, आता एक लक्षात ठेवायचंय, ती म्हणलं की आपली दिदी, ती दिदी, बरोबर. तर मग ती शाळा, मग दिदीचं लिंग कोणतं, स्त्रीलिंग. तर ती शाळा म्हणजे शाळाचं लिंग कोणतं झालं, स्त्रीलिंग झालं. आहे का नाही सोपं. त्याचबरोबर घंटा वाजते, आता मला सांगा, घंटा काय म्हणतो आपण, तो घंटा म्हणतो का, ते घंटा म्हणतो का, ती घंटा म्हणतो. ती घंटा म्हणजे ती दिदी. जसं आपण दादाला लक्षात ठेवलं, तसं ती म्हणलं की दिदी लक्षात ठेवायचं. तर ती घंटा म्हणजे ती दिदी, दिदीचं लिंग स्त्रीलिंग. तसं घंटा, ती घंटा स्त्रीलिंग. सोपं आहे. त्याचबरोबर काही मुलं शाळेला जाताना सायकलवर जातात, मग सायकलचं लिंग कोणतं सांगा बघू. तर काय म्हणतो आपण, ती सायकल,
तो सायकल म्हणत नाही, ती सायकल म्हणतो. तर ती सायकल, सायकलचं लिंग कोणतं? ती. ती दिदी स्त्रीलिंग, तर ती सायकल स्त्रीलिंग. सोपं आहे. आता बघा, आपल्या शाळेची इमारत असते, त्या इमारतीच्या वर चिमण्या राहतात. मग आता मला सांगा, त्या इमारत आणि चिमण्या ह्याचं लिंग कोणतं? तर सोपं आहे. जसं आता इमारत, ती इमारत म्हणणार आपण. काय म्हणणार? ती इमारत. तो इमारत, ते इमारत नाही, ती इमारत म्हणणार. मग ती म्हणलं की आपल्याला दिदी आठवली पाहिजे, ती दिदी. मग ती इमारत म्हणजे स्त्रीलिंग झालं, कारण ती दिदी, दिदी आपली स्त्रीलिंग आहे, तर ती इमारत म्हणजे स्त्रीलिंग झालं. त्याचबरोबर त्या इमारतीवर कोण बसलं? चिमणी बसली. चिमणी, ती चिमणी. का तो चिमणी म्हणतो आपण? नाही, तर ती चिमणी म्हणतो. तर ती दिदी स्त्रीलिंग, ती चिमणी, चिमणी स्त्रीलिंग झालं. बघा किती सोपं आहे. आता तुम्ही मला सांगायचं, सुई आपण जे शिवतो ना, ते सुई, आणि आपण लिहितो ती वही, याचं लिंग काय आहे? तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे नपुंसकलिंग. या नपुंसकलिंगची उदाहरणं बघत असताना आपल्याला काय शब्द लक्षात ठेवायचा आहे? ते. जसं आपण पुल्लिंगसाठी तो दादा लक्षात ठेवला, स्त्रीलिंगसाठी ती दिदी लक्षात ठेवली, तसं नपुंसकलिंगसाठी आपल्याला ते चित्र हे लक्षात ठेवायचं. चित्र तुम्हाला आवडतं, सर्वांना आवडतं, काढायला आवडतं, बरोबर, काढून घ्यायला आवडतं, तर ते चित्र हे शब्द लक्षात ठेवायचं. ते म्हणजे नपुंसकलिंग असणार आहे. आता बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला झाडे असतात. मग मला सांगा, घर आणि घराच्या आजूबाजूला झाडे, मग घर आणि झाडे याचं काय लिंग होणार? तर काय म्हणतो आपण त्याला? ते घर ते झाड, ते घर ते झाड. म्हणजे बघा, ते चित्र, ते चित्र, ते शब्द आला की आपण लक्षात एकच ठेवायचं, चित्र, ते चित्र नपुंसकलिंग, बरोबर. तर ते घर नपुंसकलिंग, ते झाड नपुंसकलिंग. लक्षात येते? किती सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते चित्र, ते चित्र हे शब्द लक्षात ठेवायचंय. ते आलं की चित्र, आणि चित्र हे नपुंसकलिंग आहे. आता त्या झाडावर पक्ष्यांचं घरटं असतं आणि त्या झाडाच्या वरून विमान जातं. मग मला सांगा, ते घरटे आणि वरून जाणारं विमान याचं लिंग कोणतं आलं? तर घरट्याला आपण काय म्हणतो? ते घरटे. तो घरटे, ती घरटे म्हणत नाही, ते घरटे म्हणतो. आणि ते शब्द आला की ते चित्र आठवायचं, आणि चित्र आहे नपुंसकलिंग. म्हणजे ते घरटे, घरटे काय झालं? ते घरटे नपुंसकलिंग. आणि त्या झाडावरून काय जातं? विमान जातं. विमानाला पण आपण काय म्हणतो? तो विमान असं म्हणणार का? ती विमान म्हणणार का? तर ते विमान म्हणणार आपण. काय म्हणणार? ते विमान. म्हणजे ते चित्र, ते चित्र नपुंसकलिंग, म्हणजेच ते विमान नपुंसकलिंग झालं. किती सोपं आहे. त्याचबरोबर आपण कबूतर बघितलं, कबूतरला काय म्हणतो? ती कबूतर, तो कबूतर, का ते कबूतर म्हणतो? तर ते कबूतर म्हणतो. मग ते शब्द आला की ते चित्र, ते म्हणजे नपुंसकलिंग, आणि ते कबूतर, तर कबूतर झालं नपुंसकलिंग. बघा सोपं आहे का नाही. आणखी एक, आपण शाळेमध्ये पुस्तक वाचतो की नाही, तर त्या पुस्तकाचं लिंग सांगा मला बघू. पुस्तकाला काय म्हणतो? ते पुस्तक, तो पुस्तक, ती पुस्तक नाही म्हणत, ते पुस्तक आपण म्हणतो. म्हणजे ते शब्द आला की ते चित्र लक्षात आणायचं, म्हणजे नपुंसकलिंग, आणि ते पुस्तक म्हणजे नपुंसकलिंग. पुस्तक हे नपुंसकलिंग आहे. आणि आता तुम्ही मला सांगा, जंगलामध्ये जे हरिण असतं ना, त्याचं लिंग कोणतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. बालमित्रांनो, आपल्याला यातील आणखी एक घटक शिकायचा आहे, तो म्हणजे पुल्लिंगी आणि त्याची काही स्त्रीलिंगी रूपे. या ठिकाणी मी लिहिले वडील. तर वडिलांचं स्त्रीलिंग रूप काय असणार रे? तर आई असणार, बरोबर. समजा नवरा आहे, तर नवऱ्याचं स्त्रीलिंग रूप काय असणार? बायको. म्हणजे म्हणतो ना, वडील, आई, नवरा, बायको. तसंच आता भाऊ हा पुल्लिंग आहे, तर त्याचं स्त्रीलिंग रूप काय होणार? बहीण होणार. तसंच बघा, आता मोर आहे, तर मोराचं स्त्रीलिंग रूप काय असणार? म्हणजे मोराची बायको कोण? तर लांडोर असणार. आता समजा बैल आहे, तर बैलाचं स्त्रीलिंग रूप म्हणजे त्याची बायको कोण? बैलाची बायको कोण म्हणतो आपण? तर गाय म्हणतो. उंट आहे, तर उंटाचं स्त्रीलिंग रूप म्हणजे उंटाची बायको कोण? तर त्याला सांडणी म्हणतो आपण, सांडणी. तसेच आपल्या घरामध्ये असणारा तो म्हणजे बोका, त्या बोक्याची बायको म्हणजे त्याचं स्त्रीलिंग रूप कुठलं? तर मांजर, बोका, मांजर. तसेच देव, देवाची बायको देवी, म्हणजे देव हा पुल्लिंग आहे, तर देवी हे त्याचं स्त्रीलिंग रूप आहे. त्याचबरोबर आपण म्हणतो सासू, सासरा, सासरा हा पुल्लिंग आहे, तर त्याचं स्त्रीलिंग रूप काय आहे? सासू आहे. त्याचबरोबर वाघ, वाघीण, म्हणजे वाघ हा पुल्लिंग आहे, तर वाघीण ही स्त्रीलिंग आहे. त्याचबरोबर आपण म्हणतो घोडा हा पुल्लिंग आहे, तर त्याची बायको घोडी ही काय आहे? स्त्रीलिंग आहे. आता तुम्ही सांगा, मुलगा, मुलगाचं स्त्रीलिंग रूप कुठलं असणार? बरोबर, मुलगी, मुलगा, मुलगी. आता समजा चिमणा, बरोबर, चिमण्या असतात ना, त्यातला चिमणा हा पुल्लिंग झाला, तर त्याची स्त्रीलिंग रूप कुठलं? चिमणी. किती सोपं आहे.
आता बघा बोकडचं काय होणार, शेळी होणार. म्हणजे बोकड हा पुल्लिंग आहे तर शेळी ही स्त्रीलिंग आहे. त्याचबरोबर राजा असतो, राजा हा पुल्लिंग आहे तर त्याची बायको कोण असती, राणी, म्हणजे ती स्त्रीलिंग आहे. बघा सोपं किती आहे, राजा राणी. त्याचबरोबर मामाची बायको मामी, म्हणजे मामा हा झाला पुल्लिंग तर मामी झाली स्त्रीलिंग. बरोबर. तसा सेम आपला काका हा पुल्लिंग आहे तर तुम्ही सांगा आता स्त्रीलिंग काय झालं त्याचं, बरोबर काकी, काका काकी. आता बघा जो पुस्तक लिहितो, कविता लिहितो त्याला आपण लेखक म्हणतो तर लेखकाचं स्त्रीलिंग रूप आहे लेखिका, लेखक लेखिका. त्याचबरोबर तुमचे मित्र आहेत बघा, मग मित्र असेल तर मित्राचं स्त्रीलिंग रूप काय होतं, मैत्रीण. मित्र पुल्लिंग, मैत्रीण हे स्त्रीलिंग. आता बघा म्हैस, म्हैस म्हणजे त्याला आपण रेडा पण म्हणतो, त्याचं स्त्रीलिंग रूप काय होणार आहे तर म्हैस होणार आहे. तर महिष म्हणजे रेडा हा पुल्लिंग आहे तर म्हैस ही स्त्रीलिंग रूप आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आपल्याला शिकवणारे शिक्षक, बरोबर, तर त्याचं स्त्रीलिंग रूप काय होतं शिक्षिका. शिक्षक पुल्लिंग आहे, शिक्षिका हे स्त्रीलिंग आहे. म्हणजे आपले सर आणि मॅडम म्हणतो ना आपण तसं शिक्षक शिक्षिका. त्याचबरोबर जंगलाचा राजा कोण, सिंह, तर त्याची बायको म्हणजे स्त्रीलिंग काय झालं, सिंहीण होते. बालमित्रांनो मला 100% खात्री आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. पण अजून चांगलं हे लक्षात येण्यासाठी आणि त्याचा चांगला सराव होण्यासाठी तुम्हाला हा जो आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त वेळा पाहिला पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त वेळा याचं रिव्हिजन करणार तेवढं तुमच्या ते लक्षात राहणार. आणि त्यासाठीच आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.